नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळा म्हणलं की आपल्याला कविता आठवतात. कविता लिहाव्या, कविता वाचाव्या, कवितेचं अभिवाचन करावं याची खूप इच्छा होते. म्हणूनच कविता कशी लिहावी किंवा कविता हा काव्यप्रकार खूप मोठा आहे. याच्यामध्ये अनेक भाग आहेत. म्हणजे खूपदा असं होतं की मी जे लिहितोय ही कविता आहे का, किंवा मी जे लिहितोय हे कुठल्या काव्यप्रकारात आढळतं, किंवा जे नवनवीन प्रकार येतात कवितेंचे ते प्रकार कोणते आहेत, या सगळ्याची माहिती देण्याच्यासाठी हा व्हिडिओ खास बनवला आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ मोठा झाला आहे कारण काव्य प्रकार हा लहान नाही आहे. म्हणजे काव्यरचना, वेगवेगळे कवी आहेत, महाराष्ट्रात वेगवेगळे कवी आहेत, त्यांनी वेगवेगळे काव्यप्रकार नवनवीन आणले आहेत. काही जुने आहेत, काही नवीन आहेत. तर या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि याची माहिती देणाऱ्या कवयित्री आहेत यशस्वी रहाळकर या नाशिकहून आहेत. यांना अनेक 6 वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये काम केले आणि त्या लेखिका आहेत. कविता हा त्यांचा छंद आहे. वेगवेगळ्या मोठमोठ्या पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळालेत. अनेक कवितांसाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत. काव्यधारा साहित्य मंच राज्यस्तरीयचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. नाशिक साहित्य जिल्हा साहित्य मेळाव्यात त्या बऱ्याच कार्यरत असतात. तसेच गझल मंथन संस्था, तसेच आत्मजा या सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुप त्यांनी स्थापन केल्या आहेत. तर त्या एकंदर काव्य प्रकारात त्या बऱ्याच काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनच मी म्हणलं की तूच कवितेबद्दल थोडंसं सांग, कारण कविता त्यांचा हातखंड आहे. त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ यशस्वीने बनवला आहे. त्या आमच्या रायटर ग्रुपमधल्याच एक सदस्य आहेत. तर जरूर ऐका. खूप मेहनत घेतली आहे हा व्हिडिओ बनवायला, कारण वेळ लागतो आणि खूप अभ्यास पण केलेला आहे. जेवढे प्रकार, जेवढ्या गोष्टी माहिती आहेत त्या आम्ही या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर जरूर ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करा. आता ऐकूयात कविता म्हणजे काय, यशस्वी रहाळकर यांच्या आवाजातून. नमस्कार, मी यशस्वी रहाळकर नाशिक येथून आजच्या कार्यक्रमात सहभागी होतीये. बाहेर सुखद गारठा आलाय, मस्त पावसाची सर रिमझिमतीये, सगळीकडे हिरवी मखमल पसरली आहे आणि अशा वेळी आठवते ती आपली आवडती कविता. म्हणूनच आज मी कविता म्हणजे नेमकं काय ह्या विषयाला घेऊन आले आहे. त्याचबरोबर कवितेची अत्यावश्यक वैशिष्ट्ये आणि त्याचे काही प्रकार यांविषयी सुद्धा मी बोलणार आहे. तर वळूयात कविता म्हणजे नेमकं काय. थोडक्यात सांगायचं तर अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक आदींचा वापर करून केलेली छंदोबद्ध किंवा कधीकधी मुक्त छंदातली सुद्धा रचना, संहिता आपण कविता म्हणू शकतो. आता कवितेची खरं तर अतिशय परिपूर्ण अशी व्याख्या जी सर्वमान्य आहे ती 18व्या शतकात केली होती विल्यम वर्ड्सवर्थ या कवीनं. पहा, वर्ड्सवर्थ म्हणतायत, पोएट्री is a spontaneous overflow of powerful feelings. It takes its origin from emotions recollected in tranquility. म्हणजे फक्त उसळून आलेल्या भावनांचं प्रगटीकरण कविता नाहीये. त्या भावना दीर्घकाळ मनात साठून राहिल्या आहेत आणि एका शांततेच्या क्षणी त्या धबधब्याच्या प्रपाताप्रमाणे कोसळून बाहेर येत आहेत आणि त्यांना आपण जी शब्दबद्ध करून वाट करून देतोय ती कागदावर उतरतीये, ती होतीये कविता. पहा किती सुरेख व्याख्या आहे. अजून मला एक आवडणारी व्याख्या आहे ती सुधीर रसाळजी यांची. शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय. बघा, सेंद्रिय रचना म्हटलंय, त्यात कुठलंही रसायन नाही, ती अतिशय शुद्ध निखालस आहे, त्यात भेसळ नाही. थोडक्यात काय तर कविता म्हणजे फक्त शब्दांची मोळी बांधण नव्हे, तर चपखल प्रतीक, रूपक हे काव्याचं खरं सौंदर्य आहे. आता उदाहरणादाखल मी हे सुरांनो चंद्रभा, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा.
आता येथे कवी चांदण्याचे कोश कशाला म्हणतायत, तर त्यांच्या शब्दसंपदेला ते चांदण्याचे कोश म्हणतायत. ते म्हणतायत की हे सुरांनो, तुम्ही चंद्र व्हा, तुम्ही माझे दूत व्हा आणि माझे हे जे चांदण्यांचे कोश आहेत, माझे हे जे शब्द आहेत, हे प्रियकरापर्यंत पोचवा, अर्थातच जगतपित्या ईश्वरापर्यंत पोचवा. थोडक्यात माझ्या कवितेला ईश्वरीय वरदहस्त लाभो. बघा 4 ओळीत केवढा गहन अर्थ दडलेला आहे. हे आहे खरं कवितेचं सौंदर्य. आता गद्यलेखन असो किंवा पद्यलेखन असो, दोन्हीतही भाव असतात, बरोबर. दोन्हीतही शब्द असतात, दोन्हीतही व्याख्या आहेत, दोन्हीतही व्याकरण आहे, सगळं सगळं सारखं आहे. मग पद्यरचनेचं वेगळेपण काय? तर पद्यरचनेचं वेगळेपण म्हणजे अल्प शब्दात कविता खूप काही व्यक्त करते आणि असं व्यक्त करते जे कथेतून किंवा लेखातून किंवा इतर गद्य लेखनाच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ शकत नाही, ते कविता व्यक्त करते. हेच तिचं वेगळेपण आहे. वरवर दिसणाऱ्या थेट अर्थापेक्षा, ज्याला आपण शब्दार्थ म्हणतो, त्या पाठी दडलेला एक छुपा अर्थ असतो, तो असतो भावार्थ. आणि कवितेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर तो म्हणजे हा भावार्थ. त्याचं एक उदाहरण देते. कवी ग्रेसांच्या कवितेच्या या ओळी: पारांची गावे तेव्हा संध्येवर धूप उजळती, पारांची गावे तेव्हा संध्येवरती धूप उजळती, प्रत्येक घरातून एक हलते मिणमिणती एकट पणती, प्रत्येक घरातून एक हलते मिणमिणती एकट पणती. बघा, साधं वर्णन आहे. गावाच्या पारावर वृद्ध व्यक्ती बसलेल्या आहेत, संध्याकाळी उजळून निघते, घरोघरी धूपबत्ती होतीये, पणत्या उजळतायत. सरळ सरळ शब्दार्थ. मात्र भावार्थ बघा किती सखोल आहे. जुन्या गावच्या पारांवर आता फक्त वृद्ध व्यक्तीच उरलेल्या आहेत. गावात कुणीही तरुण माणसं नाही, ती एकाकी आहेत, ती दुःखी आहेत. त्यांच्या चेहऱ्याला आनंदाने उजळून टाकायचं कुठलंही कारण उरलेलं नाही. संध्येवर ते धूप उजळत आहेत. त्याचबरोबर एकटी पणती घरात मिणमिणते आहे, म्हणजे काही घरांमध्ये एकाकी एकटे वृद्ध सुद्धा उरले आहेत. आणि म्हणूनच कवितेचा शब्दार्थ हा देह असला तरी कवितेचा भावार्थ हे त्याचं हृदय आहे, आत्मा आहे. कवितेतला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भावार्थ. एक उत्तम कविता कशी असायला हवी बरं? कुठल्या गुणवैशिष्ट्यांनी ती परिपूर्ण असायला हवी? विशेषतः जे नवोदित कवी आहेत किंवा जे नव्यानं लेखन सुरू करत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कविता ही पूर्णतः स्वरचित असावी. अगदी एखाद्या प्रसिद्ध गीतातली ओळ किंवा काही शब्द किंवा कवितेच्या पंक्ती घेणं शक्यतो टाळलं पाहिजे. कारण जे शुद्ध आहे तेच सकस आहे आणि तेच पुढे कायम टिकणार आहे. हे काय गालिब ओळखला जातो तो या खयालानी, हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. आणि त्याचमुळे गालिब कमालीचा लोकप्रिय सुद्धा आहे आजही कित्येक वर्षांनी. म्हणूनच काय लिहितोय यापेक्षा कसं लिहितोय हे अधिक महत्त्वाचं. दुसरं, कविता सदोष नसावी. व्याकरण, शब्द, अर्थ तपासूनच ती प्रकाशित केली जावी. जर प्रमाण भाषा निवडली तर मात्र पूर्ण कविता प्रमाण भाषेतच लिहावी लागेल आणि एखाद्या बोलीभाषेची निवड केली तर ती बोलीभाषा सुद्धा आपण नीट जाणीवपूर्वक वापरली गेली पाहिजे. त्याचबरोबर एखादा विशिष्ट विषय बरेचदा दिलेला असतो. आता अनेक स्पर्धा होतात, अनेक ग्रुप्स आहेत, तिथे विशिष्ट विषय दिलेला असतो. तसं असेल तर त्या विषयाचं आधी नीट चिंतन केलं जाणं आवश्यक आहे आणि मगच व्यक्त व्हायला हवं. ठराविक काव्यप्रकारातली कविता पाठवा असा जर नियम असेल तर त्या काव्यप्रकाराचा आधी नीट अभ्यास केला पाहिजे, त्याचं आधी नीट आकलन केलं पाहिजे की त्याचे नियम काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत. एक उदाहरण देते. ओवी हा काव्यप्रकार आपण घेऊयात. ओवी हा कवितेचा एक साधा छंद आहे. अतिशय पुरातन आणि अवीट गोडीचा म्हणून ओळखला जातो. यात अक्षर, मात्रा मोजणे वगैरे काही क्लिष्टता नाही. 4 चरणांचं एक पद असतं. 2 प्रकारच्या ओव्या आहेत पहा. एक साहित्यिक किंवा कीर्तनकार ज्या ओव्या वापरतात त्या, आणि दुसरं म्हणजे महिलांच्या ओव्या ज्या मुखोद्गत आहे. आपल्याला लगेच बहिणाबाई आठवतील. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव आदी संतांनी ओव्या प्रचलित केल्या आहेत. पुढे त्या मीटरमध्ये पण असल्यानं त्यामध्ये एक गेयता आली. आता हे मीटर म्हणजे काय तर साधारण
सगळ्या याचा आपण एक सुरावट म्हणतो, त्या सगळ्या या एकाच सुरावटीत बसणाऱ्या, मीटरमध्ये बसणाऱ्या असल्यामुळे त्याला एक सुरेख गेयता आली. महिलांच्या ओव्या म्हटलं की दैनंदिन जीवनातील स्त्री वर्गाच्या समस्यांचं वर्णन आढळतं. मुख्यतः त्या मौखिक होत्या. बहिणाबाई चौधरींची चिरंजीव, त्यांनी त्या पुढे लेखी स्वरूपात त्यांच्या आल्या आणि त्या मग आपल्याला मिळाल्या. पुढे बऱ्याच साहित्यिकांच्या आपल्याला लेखी स्वरूपात ओव्या मिळाल्या, पण महिलांच्या ओव्या या पूर्वी मुखोद्गत असत. ओवी लेखन करायचं तर एका पदातील 4 चरणात एक प्रकार असा असतो की दुसऱ्या आणि चौथ्या चरणाच्या शेवटी यमक साधला जातो. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. चांगला आणि टांगला दुसऱ्या आणि चौथ्या चरणात यमक साधलं. अजून एक प्रकार असा आहे की पहिल्या 3ही चरणांच्या शेवटी यमक साधून चौथा चरण एक लहानसा अर्थपूर्ण शब्द योजला जातो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. देवे, तोषावे, द्यावे ह्या 3ही चरणांच्या अखेर यमक साधला आहे. थोडक्यात काय तर काव्य प्रकाराचे नियम नीट समजून घेऊन, वेळप्रसंगी अभ्यास करून, जाणकारांचं मार्गदर्शन घेऊन त्यात केलेलं काव्यलेखन निर्दोष असतं. उत्तम कवितेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर कुठलं असेल तर ते म्हणजे शब्दसौंदर्य आणि सहजता. शब्दसौंदर्य आणि सहजता या हातात घालून चालणाऱ्या बाबी नक्कीच नाही आहेत. बघा, प्रासादिकता अर्थातच भव्यता आणि क्लिष्टता हे प्राचीन काव्य प्रकारांचे सौंदर्य विशेष होते, त्याचे बलस्थान होते. कवीकडे भरपूर शब्दसंपदा असायची, त्याचा सुयोग्य अर्थप्रवाही उपाययोजना करून कवितेची निर्मिती व्हायची. भाषाशैली पल्लेदार असायची. या कविता दीर्घकाव्य, खंडकाव्य ह्या प्रकारातल्या सुद्धा असायच्या. हळूहळू काळाच्या ओघात आधुनिक काव्यात मात्र सहजतेला अधिक प्राधान्य दिलं जाऊ लागलं. आजच्या काळात लोकांना रोजच्या जगण्यातले शब्द असणारी कविता, वाचता क्षणी समजणारी कविता हवी आहे. त्यांना शब्दकोश शोधायचे नाही आहेत, त्यांना डोक्याला ताण नकोय, त्यांना हलकं फुलकं हवंय. आणि हल्ली वेळ कुणाला आहे हे तर आपलं एक पालुपद आहेच की वेळ नाही आहे आम्हाला, कविता समजून घ्यायला कोणाला वेळ आहे. सहज कविता हव्यात, साध्या कविता हव्यात. गुरु ठाकूरांच्या 4 ओळी ऐकवते. जरी टाळले मी नको तेच झाले, जरी टाळले मी नको तेच झाले, तुझे नाव माझ्या कवितेत आले. साधा खयाल, साधे शब्द, सहज थेट भिडणारी कविता. हल्ली लोकांना थेट कविता आवडतात. काळ बदलतोय, आवडी बदलू शकतात. चारोळी हा सध्याचा अत्यंत लोकप्रिय प्रकार. म्हणजे काही लोक तर शेकड्यांनी चारोळी लिहितात. कसे लिहितात मला प्रश्नच पडतो. 4 ओळींची आशयघन समृद्ध रचना म्हणजे चारोळी. पण ह्या 4 ओळी म्हणजे जणू एक स्वतंत्र कविता असते. बहुतेकदा पहिल्या आणि तिसऱ्या चरणाअखेर यमक किंवा दुसऱ्या आणि चौथ्या चरणाअखेर यमक साधलेला असतो. काही ठिकाणी तर 4ही चरणात यमक साधलेला दिसतो. बाकी फारशी बंधनं नाहीत. चारोळी म्हटलं की आपल्याला नक्कीच आठवतात चंद्रशेखर गोखले. त्यांची पॉकेट बुक्स मी माझा, मी नवा, माझे शब्द यांसारखी अतिशय पॉप्युलर झाली आहेत आणि ते खास त्यांच्या चारोळ्यांसाठी ओळखले जातात. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कुणाचे डोळे भरणारच नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. हा 4 ओळीत जीवनाचं केवढं मोठं तत्वज्ञान मांडलंय. चारोळी, त्याच्या पुढे दुरोळी आल्या, आता 1 लाइनर्स सुद्धा आले आहेत. आता या 1 लाइनर्सना कविता म्हणणं खरं तर एक सुविचार असल्यागत आहे, पण आज 1 लाइनर्सची पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत आहेत आणि ही 1 लाइनर्स अतिशय गाजतायत. एक 1 लाइनर ऐकवते, मनमीत नावाच्या कवीचं आहे. डोळ्यातून बाहेर डोकवावे, डोळ्यातून बाहेर डोकवावे, इतके सुख मोठे नाही. बघा, आता ही 1 ओळीची कविता पण कितीतरी काही आशय मांडणारी आहे. एक निनावी आहे, निरुपयोगी बना म्हणजे तुमचा कोणी वापर करून घेणार नाही. ही एक अशीच 1 लाइनर आयुष्याचं बरंच काही सत्य उलगडून सांगणारी. सध्या रोजच्या वापरातला कमीत कमी शब्दात कविता मांडणं हे आधुनिक काव्याचं एक महत्त्वपूर्ण अंग मानलं जातं.
कवितेच्या संदर्भात आशय घनता हा शब्द नेहमी वापरला जातो. कविता आशय घन असावी म्हणजे काय असावी, तर कवितेचा आत्मा म्हणजे आशय घनता. आशय घन म्हणजे अर्थपूर्ण, एक ठोस विचारधारा, एक खयाल, एक जाणीव ठामपणे मांडणारी कविता. म्हणजे ज्यात फक्त वर्णनं नाही आहेत, तर काहीतरी खयाल आहे, काहीतरी भावलेलं, काहीतरी टोचलेलं मांडलेलं आहे. ती कविता म्हणजे आशय घन. काई लगे अल्फाज और काफिया बंदी से क्या होगा, काई लगे अल्फाज और काफिया बंदी से क्या होगा, डामर की सड़क पर सावन की सतरंगी डाल के क्या होगा. कुसुमाग्रजांच्या कवितेचं गुलजारांच्या हिंदी शब्दातलं हे देखणं रुपडं. आशय घनता स्पष्ट करताना एक सोपं साधं उदाहरण देते. एका मोकळ्या मैदानात डोंबाराचा खेळ सुरू आहे. त्याची छोटीशी परकरी पोर दोरीवर चालतेय आणि खाली तो डोंबारी ढोल वाजवतोय. हे असं दृश्य आहे, बरोबर. एखादा कवी जर असेल आणि त्याने त्याच्या कवितेत हे फक्त असं एवढंच दृश्यात्मक वर्णन केलं तर ती फक्त वर्णनात्मक कविता होईल. पण म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. त्या दिसणाऱ्या दृश्या पल्ल्याडच्या भावना, कदाचित त्या मुलीची त्या दोरीवर चालताना होणारी घुसमट, बाकी लहान मुलांना खेळताना पाहून तिचा दुखणारा जीव, किंवा एक बापाचं काळीज तिची काळजी करतंय, एकीकडे ही लेक पडायला नकोय, दुसरीकडे अगतिकता त्या बापाच्या डोळ्यात दाटलीये. हे सगळं जेव्हा कवी त्याच्या कवितेत उतरवतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते असतं त्या कवितेतलं सृजन, त्या कवितेतली अभिजातता आणि त्याही पल्ल्याड ज्याला आपण म्हणतो आशय घनता. दृश्यात्मक गोष्टींच्या पल्ल्याड जाऊन काहीतरी टोचणारं, भावनिक ओढ असणारं, कदाचित एखादा हेही मांडेल की लोक पैसे फेकतात आणि निघून जात आहेत, सामाजिक भान या दृष्टीनं एखादा कविता मांडेल, एखादा त्या बापाच्या अगतिकतेच्या दृष्टीने मांडेल, एखाद्या त्या मुलीच्या जबाबदारीच्या जाणीवेने मांडेल. अनेकविध पैलूंनी हाच एकच प्रसंग कवी मांडू शकतात. पण जे दृश्यात्मक आहे त्या पल्ल्याडचं जेव्हा ते असतं तेव्हा ती कविता अधिक सकस आशयघन बनत जाते. आता पावसाळा आलाय असं म्हणतात की इकडे पाऊस पडला की तिकडे कवितांचा महापूर यायला लागतो. आपण अनेक पावसावरच्या कविता वाचतो, पण मंडळी आपल्या लक्षात त्यातल्या नेमक्या किती राहतात? फारच थोड्या, अगदी मोजक्या. मात्र कधीतरी इंदिरा संतांची आपण जी कविता शाळेत शिकलोय ती अजूनही आपल्याला आठवते. नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. इंदिरा संतांच्या या ओळी कायम लक्षात राहतात. पण त्याचं कारण काय आहे तर त्यात फक्त वर्णन नाही आहे, त्यात आशय आहे. प्रत्येक शब्दाच्या पाठीशी दडलेला आशय हा कवितेचं सौंदर्य वाढवतात. म्हणूनच आशय घनता असेल तरच ती कविता जास्त देखणी, जास्त सुरेख आणि खऱ्या अर्थानं परिपूर्ण होते. आता फक्त आशय घनता असून उपयोग नाही, तर त्या आशय घनतेचं प्रगटीकरण होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच महत्त्वाचा गुणधर्म आहे अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे प्रगटीकरण, भावनांचे कवितेतून व्यक्त होणे. श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता कशी सांगितली? ज्ञानोबा माऊली म्हणतात, हृदया हृदय एक झाले, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणास सारखे अर्जुना. कवितेची अभिव्यक्ती अगदी अशीच व्हायला हवी असते. कवीला जे आणि जसं नेमकं व्यक्त करायचं असतं ते अगदी तसंच्या तसं वाचकांपर्यंत किंवा श्रोत्यांपर्यंत जेव्हा पोचतं तेव्हा ये हृदयीचे ते हृदयी घातले अवस्था होते आणि ती असते कवितेची अभिव्यक्ती. कवीचं आयुष्य सोपं असतं यासाठी की केवळ एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. संदीप खरेंची कविता आहे. कवीचं आयुष्य सोपं असतं कारण केवळ एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. आणि त्याच वेळी कवीचं आयुष्य अवघड असतं यासाठी कारण शेवटच्या श्वासापर्यंत असं काही लिहिल्याची खात्रीच नसते त्याला. थेट सोपी अभिव्यक्ती, कवीला काय म्हणायचंय ते लगेच वाचकाला आकलन होतं. हे आहे अभिव्यक्तीतील सौंदर्य. अभिव्यक्तीच्या सहजतेत जसं सौंदर्य आहे तसंच त्याच्या बहुआयामी बहुपदरी अभिव्यक्तीत देखील एक अनोखं सौंदर्य दडलं आहे.
आणि अशा अभिव्यक्तींना अतिशय श्रेष्ठ कवींचा दर्जा मिळत असतो. कवी ग्रेस यांच्या काही ओळींचा मी आवर्जून उल्लेख करते. भय इथले संपत नाही या गीतातलं, म्हणजे मूळ कवितेतलं ते कडवं आहे, ते गीतात पुढे नव्हतं. तो बोल मंद हळवासा, तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. बघा, जणू अंगी राघव शेला. आता ह्या कवितेचं, विशेषतः या ओळींचं विविध वाचकांनी लिहिलेलं रसग्रहण जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तेच शब्द पण प्रत्येक वाचकाला वेगवेगळ्या अर्थानं अभिप्रेत होत आहेत. विविधांगी अर्थप्रवाही असे हे शब्द आहेत. हे देखील एका श्रेष्ठ अभिव्यक्तीचं उदाहरण आहे. मराठी कवितेचे विविध प्रकार या मुख्य विषयाकडे मी आता वळते आहे. मराठी साहित्याचा प्रदीर्घ विस्तार पाहता कवितांचे अक्षरशः शेकडो प्रकार अस्तित्वात आहे. तर आपण कवितेचा सगळ्यात पहिला प्रकार, आपण ज्याला मूळ प्रकार म्हणतो, त्या प्रकारांकडे वळूयात. हा मूळ प्रकार आहे कार्याधारित विभागणी. आता कवितांच्या प्रकारांची कार्यानुसार आपण विभागणी जर केली तर 3 मुख्य प्रकार पडतात. की कवितेचं नेमकं कार्य काय आहे, ती कविता काय कार्य करतेय, ह्यानुसार कवितेचे 3 भाग पडतात. पहिला, कथा कविता. विशिष्ट व्यक्तीचे गुणगान करणारी, कथा सांगणारी कविता म्हणजे कथा कविता. उत्तम उदाहरण, बालगीते. ससा तो ससा, कापूस जसा त्यानं कासवाशी पैज लाविली, कथा सांगणारी कविता. किंवा एक होती इडली, ती खूप चिडली, सांबारात जाऊन बुडली, ही काय झाली, कथा कविता. दुसरी, नाट्य कविता. पोवाडा, भारूड हे उत्तम उदाहरण आहेत. जिथे एखादं नाट्य उभं करायचं असतं तिथे जेव्हा कवितेचा वापर होतो ती कविता असते नाट्य कविता. फेकाला तटाहुनी घोडा किंवा बाजीप्रभूंचा घोडखिंडीतला पोवाडा असू देत, किंवा दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे भारूड असू देत, या सगळ्यातून एक सुरेख नाट्य उभं केलेलं असतं. या नाट्य निर्मितीसाठी जे कविता लेखन केलं जातं ती नाट्य कविता. तिसरी कविता, गीतात्मक कविता. मीटरमध्ये लेखन केलं तरच कवितेला चाल लागू शकते आणि तरच त्याचं गाणं होऊ शकतं. आणि काही गाणी, म्हणजे काही संगीतकारांनी आधी चाली तयार केलेल्या असतात, त्यात ती गाणी बनवावी लागतात. दोन्हीही प्रकार आहेतच, पण मीटरमध्ये असल्याशिवाय त्या कवितेचं गाणं होत नाही. असं म्हणतात की प्रत्येक गाणं ही एक मूळ कविताच असते, पण प्रत्येक कविता ही गाणं मात्र होऊ शकत नाही. दुसरा प्रकार, आपण कवितांच्या विभाजनाचा, आशयाचा विचार जर केला तर आशयानुसार मराठी कवितेचे अक्षरशः अगणित प्रकार होऊ शकतात. आशय काय आहे कवितेचा? अंगाई आहे. अभंग, आर्या, ओवी, खंडकाव्य, गझल, चारोळी, चित्रपटगीत, चौपदी, दशपदी, दिंडी, नाट्यगीत, निसर्ग वर्णनात्मक कविता, पोवाडा, बालकविता, भक्तिगीत, भलरी गीत जे शेतकरी गीत म्हणून प्रसिद्ध आहे, रुबाई आहे, लावणी आहे, विडंबन, श्लोक, साकी, सुनीत, हायकू, अनंत प्रकार आहेत. मूळ आशय काय आहे कवितेचा, त्यानुसार जर आपण त्याचं विभाजन केलं तर शेकडो प्रकार तुम्हाला बघायला मिळतात. तिसरं विभाजन जे आपण कवितेचं करणार आहोत ते आहे कालखंडानुसार विभाजन. मराठी कवितेचे कालखंडाच्या दृष्टीनं विचार केले तर मुख्यतः 2 प्रकार पडतात. त्यापूर्वीही मराठी कविता होत्या, पण आपल्याकडे लिखित स्वरूपात मध्ययुगीन काव्य आहे आणि त्यानंतर आधुनिक काव्य आहे. आता मध्ययुगीन काव्य जे मध्ययुगाच्या कालखंडात रुजलं, घडलं, वाढलं ते मध्ययुगीन कालखंड. मला वाटतं हे सगळ्यांना माहिती असेल. सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. प्रामुख्यानं संत काव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी परंपरेचं काव्य हे मध्ययुगीन कालखंडात रुजलं, वाढलं. संत काव्यामध्ये ओवी, अभंग, आरती, स्तोत्र, गवळण, बारुडे हे भक्तिभावानी ओतप्रोत असणारी काव्य रचली गेली. पंडिती काव्यामध्ये मात्र थोडासा तांत्रिक बाजूचा जास्त विचार केला गेला. श्लोक, आख्यान, स्तोत्र
आणि ह्या साऱ्यामध्ये अवजड शब्द, प्रासादिकता, क्लिष्टता ह्यांना खूप महत्त्व दिलं गेलं. तर शाहिरी परंपरागत काव्यामध्ये भूपाळी, लावणी, पोवाडा, फटका ह्या साऱ्यांचा स्थायीभाव आहे. त्यात मुख्यतः मनोरंजन हे एक मनोरंजन, लोकजागृती हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे त्या शाहिरी परंपरेतल्या काव्याचं. आणि सोबत जोश, वाद्यांचा मेळ, कधीकधी नृत्याविष्कार, नाट्याविष्कार ह्यामुळे त्या शाहिरी परंपरागत काव्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली, अतिशय लोकप्रिय असं हे सगळेच प्रकार झाले. भूपाळी असो, लावणी असो, पोवाडे असोत, हे सगळे लोकांचे अतिशय आवडते प्रकार म्हणून मान्य झाले. आता आपण आधुनिक किंवा नवकाव्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा सुनीत, गझल, विडंबन, भावगीत, हायकू असे अनेक प्रकार या गटात मोडतात. या काव्य प्रकारांची उत्पत्ती किंवा इतर भाषेतून मराठी भाषेत स्वीकार म्हणजे दोन्ही आहेत बरं का. काही काव्य प्रकार आपल्याचकडे उत्पन्न झालेत, तर काही इतर भाषेतून आपण बऱ्याच अलीकडच्या काळात त्यांचा मराठीत स्वीकार केलेला दिसून येतो. आधुनिक काव्याचा जर आपण विचार केला तर सध्या सगळ्यात पॉप्युलर आहे ते म्हणजे हायकू. आता हायकू हा मूळ जपानी काव्य प्रकार आहे. 3 ओळींची 17 अक्षरांची मितभाषी बंदिस्त घाट असलेली ही रचना. मोजून 17 अक्षरं हवी आहेत, 3 ओळींचंच एक कडवं असतं यात. हा जपानी भाषेतला अतिशय लोकप्रिय काव्य प्रकार. पहिल्या ओळीत 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा 5 अक्षरे अशी ही त्रिमितीय रचना असते. हा प्रकार तांका या 5 ओळींच्या जपानी काव्य प्रकारातून म्हणजे 5 ओळींचा अजून शॉर्ट होत तो 3 होत आलाय. म्हणजे मूळ प्रकार तांका आहे आणि तांकापासून या हायकूची निर्मिती झाली आहे. मराठीत आपण जेव्हा हायकूचा विचार करतो तेव्हा शिरीष जी पै यांचं नाव सगळ्यात पहिले आपल्या समोर येतं. नुकतेच मी काही हायकू वाचले. माझ्या एक लक्षात आलं की हायकूचे क्लिष्ट नियम मराठीत तितके प्रभावीपणे व्यक्त होत नाहीत जर आपण ते पाळले तर. आणि शिरीषजी पै यांचं देखील एक हेच म्हणणं आहे की आपण कुठेतरी हे 5-7-5 हे जर टाळलं तर हायकू जास्त प्रभावी होऊ शकतात. पण अर्थातच या हायकूच्या नियमात बसणारा एक सुरेख हायकू मला सापडला आणि तो मी आपल्या पुढे सादर करते. दिगंबर बादाड यांचा हा हायकू आहे. हायकू हिरवे रान, धनगराचे प्राण मेंढरे सारी, कोणाची पोरं कपाळी चंद्रकोर शोभते बघा, धनाची पेटी मल्हारीची राखण हाती काकण, हातात काठी जाई मेंढ्यांच्या पाठी रानावनात, हिरवा शालू नजल तलवार गळ्यात हार, हायकू हिरवे रान धनगराचे प्राण मेंढरे सारी. म्हणजे जेव्हा आपण 5-7-5 तंतोतंत ह्या घाटाचा हायकू शोधतो तेव्हा तो आपल्याला तितकासा प्रभावी फार क्वचित बघायला मिळतो. म्हणूनच 5-7-5 हे सोडून द्या असं शिरीष पै ताईच सांगतात. थोडी तंत्राची बंधनं जर ढिली केली तर हायकू मराठीत जास्त चांगला रुजू शकेल. त्यांनी लिहिलेले काही हायकू: सुकत सुकत पिवळं पान फांदीवरून खाली गळलं, एका फुलाला सारं कळलं, किंवा तारेवरला फाटका पतंग वाऱ्यावर फडफडणारा, मी आतल्या आत तडफडणारा. बघा, हे 3च ओळीतले हायकू आहेत. शब्दबंधनं थोडीशी त्यांनी सैल केली आहेत पण अत्यंत प्रभावीपणे खयाल व्यक्त करतायत. सध्या अष्टाक्षरी, चाराक्षरी, 32 52 अशा नवीन प्रकारांनी धुमाकूळ घातलाय. ओळीतली अक्षरे समान मोजून लिहायचे. साधारण 4 ओळींचे कडवे असते. दुसऱ्या चौथ्या चरणात किंवा पहिल्या आणि तिसऱ्या चरणात यमक साधलेला असतो आणि त्यातून एक सुरेख लय प्राप्त होते. नियम बदलून, थोडे मोडून, थोडे नवीन आणून त्याला स्वतःचे नाव द्यायचे आणि हा प्रकार आपल्या नावाने प्रचलित करायचा असं हल्ली सध्या सगळ्या साहित्यिक मंडळात पाहायला मिळतं. पण मला वाटतं हा जो अक्षर मोजण्याचा खेळ आहे हा अतिशय सोपा आहे. हा प्रकार चटकन आकलन होण्यासारखा आहे आणि जमण्यासारखा आहे. फार शब्दांवर प्रभुत्व नसलं तरी सुद्धा ह्या अष्टाक्षरी, चाराक्षरी, 32 ह्या रचना करणं सोपं आहे. एकदा ह्या काय प्रकारच्या करायच्या हे समजून घेतलं की ते लिहिणं फार सोपं आहे. त्यामुळे कदाचित हा प्रकार अधिक प्रभावी प्रसिद्ध झालेला आहे, अधिक प्रभावी वाटायला लागलेला आहे लोकांना. आता सगळ्यात मुख्य प्रकाराकडे आपण वळूया. लेखन पद्धतीनुसार प्रकार.
कविता वाचताना वाचणारा जेवढा तडफडत असतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक तडफड कविता लिहिणाऱ्याची झालेली असते. कविता म्हणजे ती जीवघेणी तडफड आहे. संजयजी चौधरी यांचे हे शब्द. बघा, लेखन पद्धतीनुसार जेव्हा आपण कवितेचं वर्गीकरण करतो तेव्हा ही तडफड आपल्याला नक्कीच अनुभवावी लागते. कवितेचं लेखन कशा प्रकारे केलं जातं, तिचा साचा, तिची मांडणी यावरून कवितेचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो छंदोबद्ध कविता किंवा ज्याला आपण वृत्तबद्ध कविता म्हणतो. आता वृत्त आणि छंद हे तसं पाहिलं तर समानच आहेत, काही फरक नाही. छंद हा संस्कृत शब्द आहे. संस्कृतात बरेच छंद आहेत आणि मराठी भाषेत त्यातले काही छंद वापरले गेलेले आहेत, काही लोकप्रिय देखील झालेले आहेत. संस्कृतमधले छंद हे अतिशय जटिल आणि किचकट नियमांसाठी प्रसिद्ध आहेत. त्या मानानं मराठीतली जी वृत्त आहेत ती सोपी आहेत, सहज आहेत, त्यातली बंधनं ही कमी तीव्र आहेत. थोडक्यात वृत्तबद्ध किंवा छंदोबद्ध कविता म्हणजे अशी कविता जी त्या विशिष्ट वृत्ताच्या साच्यात बसेल, त्याचे सगळे नियम पाळेल आणि त्यानुसारच ती बनवली जाईल. घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली. घडवीन असे मी वृत्त प्राणांच्या अलगद खाली अन करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. कवी ग्रेस म्हणतात, अगदी हेच महत्व आहे वृत्ताचं वृत्तबद्ध कवितेत. काव्यपंक्तींना एक विशिष्ट प्रकारची लय प्राप्त व्हावी, संपूर्ण कविता एकाच लयीत घडावी, ज्याला आपण मीटरमध्ये बसणारी म्हणतो. कवितेला एक नाद मधुरता यावी यासाठी काही नियमांची चौकट बांधली जाते. ही चौकट म्हणजे वृत्त. वृत्तामुळे सर्वात महत्वाचा फायदा मिळतो की कवितेचं गीत बनणं सोपं जातं, कवितेला चाल लावणं सोपं जातं, कारण प्रत्येक ओळ त्या वृत्ताच्या नियमातच बांधलेली असते. वृत्तबद्ध कविता किंवा गझल म्हणूयात, गझल की गझल हा प्रश्न अजूनही वादातीत आहे. फटका, आर्या, साकी, दिंडी, रुबाई, अगदी आपल्या आरती, कोणतीही आरती घ्या आपली, ह्या सगळ्या वृत्तबद्ध रचनेचा, वृत्तबद्ध कवितेचाच प्रकार आहेत. वृत्तबद्ध कवितांचा अभ्यास करावा लागतो. वृत्तबद्ध कविता वाचून येत नाहीत, अनेक वेळा त्यासाठी मार्गदर्शनाची देखील गरज असते. त्यासाठी अनेक मार्गदर्शक पुस्तकं बाजारात आहेत, अनेक यूट्यूब चॅनल्स देखील आहेत. त्याचा सखोल सराव, मेहनत आणि सातत्यानं करावा लागतो. वृत्तबद्ध कवितेचे 2 गट आहेत, मात्रागण वृत्त आणि अक्षरगण वृत्त. खरं तर हा विषय इतका मोठा आहे की ह्यावर एका यूट्यूबच्या कार्यक्रमात बोलणं सहज नाही. तरी सुद्धा जे काही आपण बेसिक ज्ञान म्हणतोय ते मी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. आता मात्रागण वृत्त म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या वृत्तबद्ध कवितेच्या प्रत्येक ओळीत मात्रांची संख्या समान असते तेव्हा त्याला मात्रागण वृत्त म्हणतात. खरे तर हा फार मोठा विषय आहे, पण मात्रा कशा मोजायच्या, तर अक्षरांचे लघु गुरु असे गण पडतात. लघुसाठी 1 मात्रा मोजली जाते तर गुरुसाठी 2 मोजल्या जातात. आता ह्या 1 आणि 2 मात्रा का मोजल्या जातात, तर जसा ज्या स्वराचा प्रभाव त्या अक्षरावर असेल त्यानुसार तो लघु आहे की गुरु आहे हे ठरतो. म्हणजे ऱ्स्व, अ, उ, ई आणि रू असे जर स्वर असतील तर त्या स्वरांमुळे ते अक्षर होतं लघु. आता पाऊस असा जर शब्द आपण उदाहरणादाखल घेतला तर पा मध्ये प अधिक आ आहे. आ हा दीर्घ स्वर असल्यामुळे तो गुरु राहील आणि त्याच्यासाठी 2 मात्रा आपल्याला घ्यायला लागतील. उ, पा ऊस मधला उ हा मुळातच दीर्घ आहे, त्यामुळे त्यासाठी सुद्धा गुरु आणि 2 मात्रा आपल्याला घ्यायला लागतील. पण स वर अ चा उच्चार आपण करतोय, स अधिक अ, अ हा ऱ्स्व स्वर आहे त्यामुळे त्याची 1 मात्रा होईल. म्हणजे पाऊस ह्या शब्दांच्या 2, 2, 1 बरोबर 5 मात्रा होतील. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाची किचकट बेरीज करावी लागते आणि जो मात्रा गट ज्याप्रमाणे त्या वृत्तात दिलेला असेल त्याप्रमाणेच त्यात शब्द अर्थातच अर्थासहित बसवावे लागतात. त्यात बदल चालत नाही. सोबतच यतिस्थाने त्यात दिलेली असतात. मात्रा वृत्तात यतिस्थान फार महत्वाचं आहे. यतिस्थान म्हणजे कुठे थांबायचं, कुठे पॉज घ्यायचा,
त्याला म्हणतात यतिस्थान. आपण एक शॉर्ट ब्रेक म्हणूया. तिथे शब्द मोडून चालत नाही, तिथे शब्दाचे तुकडे पाडून चालत नाही. त्या यतिस्थानाला शब्द संपवावा लागतो आणि नवीन शब्द सुरू करावा लागतो. मात्रागण वृत्तांचे हरावर्तनी, भृंगावर्तनी, समावर्तनी असे अनेक प्रकार आहेत. पण ते जर मी सांगत बसले तर क्लिष्टता अधिक वाढत जाईल. म्हणून वृत्तबद्ध कवितेची साधनाच करावी लागते आणि एकदा ती जमू लागली की मात्र त्यातला आनंद अफाट आहे तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण 2ऱ्या-3ऱ्या वर्गानंतर 7वी-8वीचं गणित शिकायला लागतो ना आणि ती गणितं आपल्याला यायला लागतात, तेव्हा जो आनंद होतो तोच आनंद आपल्याला ह्यावेळी होतो. आता गझल म्हणजे एक वृत्तबद्ध एक प्रकारची कविताच आहे. गझल ही मूळ कविताच आहे, तो एक कवितेचाच फॉर्म आहे. त्याकडे मी पुढे वळतेच आहे. हरिभगिनी वृत्तातली एक उदाहरण मी देते. हरिभगिनी हे मात्रागण वृत्त आहे, 30 मात्रा त्यात असतात. थोडक्यात काय, मात्रा खंड असतात. 8 8 8 2 2 2 अशा प्रकारच्या मात्रा येणं तिथे हरिभगिनीसाठी आवश्यक असतं. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात. मात्रागण वृत्त आणि अक्षरगण वृत्त. आता अक्षरगण वृत्त म्हणजे अक्षर मोजायची आणि लिहायची आहे असा 32-33चा प्रकार नव्हे. अक्षरगण वृत्त म्हणजे लघु गुरु अक्षरांचा साचेबद्ध आणि व्याकरण निष्ठ आविष्कार. अक्षरगण वृत्तात लघु म्हणजे रस्व उच्चार होणारी अक्षरे, अर्थातच अ, ई, उ आणि रू असे लघु संबोधनासाठी ल वापरतात आणि गुरु म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे, त्याच्यासाठी गा हे अक्षर वापरलं जातं. म नात या शब्दाची जर आपण लगावली शोधली, म वर अ चा उच्चार होतोय. म अधिक अ म्हणजे म. अ हा स्वर लघु असल्यामुळे आपण त्याच्यासाठी लिहिणार ल. न अधिक आ, मनात आ हा दीर्घ स्वर असल्यामुळे तिथे येणार गा. आणि त अधिक अ पुन्हा रस्व म्हणजे ल. अर्थात मनात ह्या शब्दाची लगावली ल गा ल तयार झाली. बरेचदा नवीन वृत्तबद्ध रचनांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो की ही लगावली काय आहे. तर ही लगावली म्हणजे त्या अक्षरगण वृत्तांचा साचा आहे. जसं भुजंग प्रयात या वृत्ताची लगावली जर तुम्ही पाहिली तर लगागा 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 लगागा. अर्थातच ल गा गा अशी लगावली असणारेच शब्द तुम्हाला त्या वृत्तात बसवावे लागतात. मी माझ्याच गझलेचं एक उदाहरण देते. कटुता मनाची जिथे दाटलेली, मधाची दुकाने तिथे थाटलेली. कटुता या शब्दाची लगावली बघा, ल गा गा. मनाची ल गा गा. जिथे दा ल गा गा. टलेली ल गा गा. तुम्ही जेव्हा वृत्त अक्षरगण वृत्तात लिहिताय तेव्हा लगावली ही कुठेही सूट घेऊन चालत नाही, ती जशी तशी पाळावी लागते. तेव्हाच ती कविता त्या वृत्तातली आहे असं म्हणू शकतो. कटुता मनाची जिथे दाटलेली, मधाची दुकाने तिथे थाटलेली, घराची कवाडे सदा लोटलेली, इथे माणसांची मने आटलेली. हे एक भुजंगप्रयात वृत्तातलं गझलेचं मी एक उदाहरण दिलं. आता वृत्तबद्ध कविता आणि गझल या प्रवासाकडे आपण वळूयात. गझल म्हणजे खरं तर वृत्तबद्ध रचनेचाच एक प्रकार आहे. पण गझल पॉप्युलर होण्याचं कारण म्हणजे गझलेच्या प्रत्येक 2 ओळी ज्याला शेर म्हटलं जातं तो म्हणजे एक अख्खी कविताच असते. गझलेतला कुठलाही एक शेर ही संपूर्णपणे अर्थप्रवाही कविता असते. त्याचे नियम अधिक काटेकोर असतात. त्यात तुम्हाला रदीफ, काफिया, अलामत, गझलियत, खयाल ह्या सगळ्या मुद्द्यांचा, या क्लिष्ट मुद्द्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि तो करावाच लागतो. बिना अभ्यासाची एक गझल पाहिली आणि तशी लिहून काढली असं होत नाही. गझल आणि रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून उर्दूत आले आणि उर्दूतून नंतर ते मराठीत आले. गझल प्रथम मराठीत आणण्याचं श्रेय माधव जुलियन यांना दिलं जातं. त्यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनी हा काव्यप्रकार हाताळला होता, पण ते त्याला गज्जल असं म्हणत होते. मोरोपंतांनंतर माणिक प्रभूंनी सुद्धा काही गझला लिहिल्या आहेत, पण मराठी गझलेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं, कळस गाठला तो सुरेश भटांच्या काळात. त्यानंतरही
ही पालखी इलाई जमादारजी, भाऊसाहेब पाटणकर, श्रीकृष्ण राऊत, गोविंद नाईक, राधा भावे, ममताताई सपकाळ, सुप्रिया जाधव, प्रदीप निफाडकर, प्रमोद खराडे, कितीतरी नावं आहेत सध्या जी मराठीतले प्रचलित अतिशय ख्यातनाम गझलकार आहेत. आणि यांचे एक 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 शेर ऐकले ना तर अंगावर काटा येतो. राधाताई भावे म्हणतात, दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याचे फूल पाखरू करता येते. बघा, 2 ओळी शेराच्या ही संपूर्ण एक कविता असते. पण गझल हा विषय मी पुन्हा एकदा सांगते, सखोल अभ्यास करण्याचा विषय आहे. अनेक वर्ष लोक त्याची साधना करत असतात. साधना हाच शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. तरी सुद्धा ज्यांना गझल शिकायची इच्छा असेल त्यांसाठी मी 1-2 टीप देते की 2 पुस्तकं आवर्जून स्वतःच्या संग्रहात असू द्या. एक म्हणजे सुरेश भटांचं गझलेची बाराखडी आणि दुसरं मराठी गझल प्रवाह आणि प्रवृत्ती हे डॉक्टर अविनाश सांगोलकरांचं पुस्तक. ही 2 पुस्तकं अतिशय आपण म्हणतो मूलभूत माहिती आपल्याला देतात. जाणकारांचं मार्गदर्शन घ्या. या क्षेत्रात अनेक जाणकार लोक आहेत, ते मार्गदर्शनास तयार असतात. त्यांना गझलेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. त्यामुळे तुम्ही जर त्यांना मार्गदर्शन मागितलं तर तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळू शकतं. त्याचबरोबर अनेक संस्था गझल कार्यशाळा चालवतात. काही ठिकाणी त्या पेड असतात, काही मोफत असतात. मी आमच्या गझल मंथन संस्थेची कार्यशाळा सांगू शकते. गझल मंथन संस्थे ही गझलच्या प्रसार आणि प्रचाराचं गेले कित्येक वर्ष काम करते आणि सगळ्या कार्यशाळा निशुल्क असतात. दर महिन्यांना त्यांची संमेलनं होतात आणि त्या मुशायऱ्यांमध्ये सुद्धा नवोदितांना संधी दिली जाते. मी अभ्यासाशिवायच गझल जर शिकायची असेल तर खूप ऐकलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, तरच गझलविधा साध्य होऊ शकते. तुम्ही खूप जणांना ऐकलं पाहिजे, खूप गझला वाचल्या पाहिजे, खूप गझल संग्रहांचा अभ्यास केला पाहिजे, तरच गझल साध्य होऊ शकते. त्या गझलेनंतर मुक्तछंद या अतिशय प्रभावी प्रकाराकडे आपण वळणार आहोत. मुक्तछंद हा नावातच सांगतोय की कुठलेही नियम त्याला नाही आहेत, कुठलीही बंधनं नाही आहेत. पण हे एक शिखर आहे, ही सुरुवात नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा कविता लेखन हे आपलं तत्वज्ञान आणि अध्यात्म बनत जातं, अशा वेळी कवितेला जाचं कृत्रिम बंध नकोसे होतात आणि नवनवे अनुभव ते आकृतिबंध फोडून झेपावताना दिसतात. की आपल्याला आकृतिबंधात आता गुदमरायचं नाहीये, आपण खूप वरचा टप्पा गाठलाय. त्याची भाषा दरवेळी दर परिस्थितीत वेगळी असू शकते त्या मुक्ततेची. आणि म्हणूनच कवितेची आजवरची भाषा, परिचित घाट हा जुन्या कपड्यांसारखा वाटतो, तो तंग व्हायला लागतो. मग अशा वळणावर पोचलेल्या कवितेला जेव्हा व्यक्त व्हायचं असतं तेव्हा मुक्तछंदाचा स्वीकार केला जाणं गरजेचं असतो. वृत्तबद्ध कवितेत शब्दांचा साचा, आकृतिबंध बरेचदा कठोर असतो आणि त्यात आवेग हरवून बसल्याचं दुःख अनेक कवी व्यक्त करतात की आम्हाला जे व्यक्त व्हायचंय ते आम्हाला या सगळ्या साचेबद्ध रचनेतून व्यक्त नाही होता येते. मग आम्ही कशातून व्यक्त होणार, तर मुक्तछंदातून. पण स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो जी सुरुवातीला मी सांगितली व्याख्या ती विसरता कामा नये. आपण जे काय व्यक्त होतोय मुक्तछंदातून त्यातली ती अभिजात अभिव्यक्ती हरवता कामा नये. मी काही उदाहरणं देते. संदीप खरेंची एक माझी आवडती कविता आहे, मुक्तछंदातली आहे. आपले आभाळ मोजावे आपणच, घेऊ नये कुणाची तटस्थ निरीक्षणे. आपले आभाळ मोजावे आपणच, घेऊ नये कुणाची तटस्थ निरीक्षणे. सांदी फटीतून जर विशिष्ट ओळख नसलेलं काही हाताला लागलं तर ते सुद्धा आपलं आभाळच असतं. अतिशय छान आपले आभाळ नावाची ही कविता आहे. माझे आवडते कवी संजय चौधरी यांची एक कविता सांगते. मी एक बिनमहत्वाचा माणूस, मी एक बिनमहत्वाचा माणूस, महत्वाचं काही बोलू पाहतोय, पण महत्वाचे काही लोक बिनमहत्वाचं काही बोलत आहेत आणि त्यांचंच चुपचाप ऐकण्याची सक्ती केली गेली आहे माझ्यावर. बघा, मुक्तछंदातली कविता असली तरी ती कुठेही भरकटलेली नाहीये. त्यात एक फ्लो आहे, त्यात एक व्यक्तता आहे. मुक्तछंदातली कविता म्हणजे काय, हवे ते लिहू, कोणती बंधनं नाही, हे जरी मान्य असलं तरी काही बंधनं स्वतःहून स्वीकारायला हवी आहेत. मुळात मुक्तछंद म्हणजे पाल्हाळ नव्हे, त्याचं स्फुट रचनेत रूपांतर होता कामा नये. त्याची मर्यादा एवढीच असावी. स्फुट म्हणजे काव्य आणि लेख याच्या मधला भाग असं आपण म्हणूया.
कवितेपेक्षा थोडं मोठं, कविता सदृश्य रचना पण लेखा इतकी लांब असणारी. त्यामुळे मुक्तछंदातली रचना इतकी प्रदीर्घ असू नये की त्याचं स्फुट होईल. आणि त्याचबरोबर आपण बाकी कुठले नियम पाळत नसू, तर आशय घनता ही असलीच पाहिजे या बाबतीत आपण आग्रही असलं पाहिजे. नुसतं वर्णन किंवा भरभरून लिहिलं की झाली मुक्तछंदातली रचना असं नक्कीच नाहीये. शब्दांची बंधनं जिथे सैल होतात तिथे अर्थावर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली असते. तुम्ही शब्दसंख्या कमी करा, आशय घनता वाढवावी लागणार. तुम्ही बंधनं कमी करा, तुम्हाला कुठेतरी अभिव्यक्ती वाढवावी लागणार. त्यामुळे तुमची कविता जर मुक्तछंदातली असेल तर अर्थ प्रवाहीच असली पाहिजे. थोडक्यात काय तर काव्यप्रकार कोणताही असो, कवितेला हलक्यात घेऊ नका. ती उदात्त आहे, ती निर्मळ आहे आणि म्हणूनच ती सुंदर आहे. भटसाहेब म्हणतात, फक्त स्वतःसाठी टाहो न फोडता, फक्त स्वतःसाठी टाहो न फोडता इतरांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे म्हणजे कविता. संशय द्वेषाच्या भिंती पाडणे हीच खरी कविता. जिवंत माणसावर प्रेम करणे म्हणजेच कविता. सत्य आणि न्यायाचा जय जयकार हीच कविता. कविता फक्त शब्दांनीच होत नसते, ते तर फसवे असतात. अगदी बरोबर आहे बघा. कविता फक्त शब्दांनी होत नसते, शब्द फसवे असतात. कविता करण्यासाठी ती ओढ, त्या भावना, ते प्रवाहीपण सगळं काही त्यातून व्यक्त व्हायला हवं. म्हणूनच आज चला आम्ही कविता लिहितोय म्हणून लढायला बसू नका. जेव्हा ती मनाला भावेल, मनाला टोचेल तेव्हाच ती लिहायला घ्या. मनापासून आभार. धन्यवाद.